क्षेत्रात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं। कष्ट, ध्येय आणि जिद्द यांच्या जोरावर त्या अनेक महिलांसाठी प्रेरणादायी उदाहरणही बनले आहेत। त्यांचा व्यवसाय फक्त नफा कमवण्यासाठी नाही तर इतरांना संधी देण्यासाठीही आहे। त्यांच्या दूरदृष्टीमुळे त्या आज यशाच्या शिखरावरही आहेत आणि अशा कित्येक महिला त्यांच्या हाताखाली कामही करतात। मी पुष्पा बिसेन, मनीष नगरला राहते। सुरुवात माझ्या कामाची एका साफसफाई कर्मचाऱ्यापासून झालेली आहे। मी क्रीम्स हॉस्पिटलला एक हाऊसकीपिंग म्हणून काम करत होते। त्याच्यानंतर मी डॉक्टर गिरीधर हेडांकडे एक रिसेप्शनिस्ट म्हणून काम केलं 7 वर्ष। तिथे त्यांच्यासोबत काम करता करता मी कपडे विकणं, ज्वेलरी विकणं हे सगळं सुरुवात केलं। हे विकता विकता मी गेटवेल हॉस्पिटलला जेव्हा पोहोचली तिथे मला ऑफर मिळाला की तुम्ही हाऊसकीपिंग सुपरवायझरचं काम करू शकाल का। तर मी तेव्हा तयार नव्हते की हाऊसकीपिंग सुपरवायझर काय असतं काय नाही याची माहिती नव्हती काहीच। त्याच्यामुळे मी तिथे जेव्हा मी त्यांच्याशी बोलली, तिथले लोक होते त्यांच्याशी, तर ते म्हणाले की आम्ही शिकवू, तुम्ही सुरुवात तर करा। मग मी ते जॉईन केलं। करता करता मला ते 1 महिन्यातच जमलं। तिथं माझ्या कामाची या हाऊसकीपिंग फील्डमध्ये सुरुवात झाली। माझं काम हाऊसकीपिंग फॅसिलिटी मॅनेजमेंटमध्ये आहे। आता माझ्याकडे 450-500 लोक वर्कर्स काम करत आहेत। तिथे हाऊसकीपिंग सुपरवायझर जेव्हा मी ॲज अ हाऊसकीपिंग सुपरवायझर काम करत असतानाच तिथले जे ऑनर होते त्यांची डेथ झाली। त्याच्यामुळे तिथल्या डॉक्टर लोकांनी मला ऑफर दिला की तुम्ही 7 वर्ष आमचं हॉस्पिटल खूप छान सांभाळलेलं आहे, कधी तिथल्या ऑनरला यायची गरज पडू दिली नाही, त्याच्यामुळे तुम्हाला हे जमेल, तुम्ही सुरुवात करा। तिथून मी हाऊसकीपिंग फॅसिलिटी मॅनेजमेंटच्या कंपनीला माझी सुरुवात केली। माझ्या कंपनीचं नाव होतं दिया हाऊसकीपिंग फॅसिलिटी मॅनेजमेंट। असं करता करता माझ्या कामाला सुरुवात झाली। आज माझ्या कंपनीला 11 वर्ष पूर्ण झाली आहेत, 12वं वर्ष सुरू आहे। आज माझ्याकडे 600 लोक वर्कर्स काम करत आहेत। तर अशी ही सुरुवात आहे। तर सगळ्या लोकांनी, सगळ्या बाईंनी घर आणि जर समजा बिझनेस किंवा कुठलाही व्यवसाय सुरू करतो म्हटलं तर तो करता येतो, फक्त त्या बाईमध्ये प्रामाणिकपणा पाहिजे, आपल्या संस्कृतीला घेऊन कुठेतरी इमानदार राहिलं पाहिजे, तरच एक स्त्री पुढे जाऊ शकते। ती घराच्या बाहेर निघाल्यावर तिला असं वाटते मला पंख फुटले, ती घरी कुठल्या तरी लोकांची बेईमानी करून काम करायचा प्रयत्न करते, ती कधीच सक्सेस होत नाही त्या कामात, ती कुठेतरी मागे जाते। म्हणून माझ्या महिला दिनानिमित्त तरी बायांना विनंती आहे की आपल्या फॅमिलीला विसरू नका, आपल्या घरच्या लोकांना विसरू नका, आपल्या संस्कृतीला विसरू नका आणि कामाला महत्व द्या, घराला महत्व द्या, मुलांना महत्व द्या, नवऱ्याला महत्व द्या आणि पुढे चला, तर तुमचं काम सक्सेस होईल। आज मी खूप गरीब परिस्थितीत होती जेव्हा कामाला सुरुवात केली तेव्हा, पण आज सगळ्या गोष्टींनी व्यवस्थित आहे। आज 12 वर्ष झाले घरातून काम करता करता, तर मला तसं आज 25-26 वर्ष झालेले आहे। मी हळूहळू घराच्या बाहेर पडली तेव्हा, पण आता 12 वर्ष झाले या कंपनीला सुरू करून, तर मी खूप समोर गेलेली आहे। दोन्ही काम बाई परफेक्टपणे करू शकते, घर, मुलं आणि चूल आणि आपलं काम एकदम व्यवस्थितपणे करू शकते। एका बाईनी जर ठरवलं मी कमरेला शेव गुंतते आणि माझ्या मुलांनाही परफेक्ट वळण देऊन मोठं करते आणि माझं घरही सांभाळते आणि माझे कामही सांभाळते, ती बाई करू शकते। हा माझा ठामपणे सांगते मी त्यांना, कारण मी स्वतः केलेला आहे। मी माझ्या फॅमिलीला सांभाळून, माझ्या फॅमिलीमध्ये 2 मुलं आणि 2 नवराच नव्हता, तर माझ्या फॅमिलीमध्ये अख्खं 12-13 लोकांचं कुटुंब होतं। तेवढं कुटुंब सांभाळून मी घराच्या बाहेर पडलेली आहे आणि मी केलेलं आहे। माझे मुलं आज व्यवस्थित आहे। स्लम एरियात मी माझ्या मुलांना लहानाचं मोठं केलं, पण त्या मुलांना माझ्या सुपारीचा पण शौक नाही आहे। माझ्या मुलांसोबत मी माझ्या दुसऱ्या पण फॅमिलीतल्या मुलांना मोठं केलेलं आहे। म्हणून मी ठामपणे सांगू शकते की बाई ही चूल, मूल आणि काम बाहेर निघून करू शकते। महिला दिनाच्या सगळ्या महिलांना खूप खूप